माय ही विदाउट फोम क्वालिटी फोम लावलाय बागेला. 3,75,000 फोम बसलाय. 5,573 झाड आहेत. शेतकऱ्याचा चेहरा अगदी गुलाबावानी फुललाय. पैसे भेटणार आहेत म्हणून 31 लाख रुपयाला बाग गुत्ती मागितली व्यापाऱ्यांनी. पण आपल्याला आपली विक्री व्यवस्था आहे ना, तर त्या हिशोबाने विकायचंय. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, शेती जर तुम्ही मनापासून केली ना तर हे रिझल्ट भेटतात. या बागेमध्ये एकही झाड असं तुम्हाला दिसणार नाही जिथं तुम्हाला 100 पेक्षा कमी फोम बसलाय का कमी? नाही कमी नाही, 100च्या प्लस. 100+. एवढी लोक कधीच खोटं बोलणार नाहीत. राजांनो, शेती करत असताना लखपती व्हायचं स्वप्न बघताय तर एका रात्रीत होणार नाहीत. गव्हर्नमेंटची स्कीम होती 50 रुपयामध्ये 1 कोटी, ती पण आता त्यांनी बंद केली. त्यांना बी समजलं आपण लोकांना फक्त येड्यात काढतोय. आपल्याला मेहनत करावी लागेल. 12 महिने शेतामध्ये घाम गाळला ना तर 13व्या महिन्यामध्ये मेघराज दादांसारखं नाव होईल. मेघराज दादाला आज महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती ओळखतो पेरूवाला म्हणून. का? 12 महिने या शेतामध्ये घाम गाळलाय. पैसे किती भेटतील याच्यापेक्षा त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये किती समाधान आहे त्याच्यावरती ठरतं त्या शेतकऱ्याचं यश किती भव्य असेल. शेती करताना जेवढं योग्यरित्या, जेवढं योग्य पद्धतीने जाल तेवढी शेती तुम्हाला परवडणार आहे. दादा, या गायडन्स मध्ये तुम्हाला काही कमी पडली का? काहीच नाही. पैसे सांगितले तेवढे होतील? 100% जास्त होतील. जास्त होतील. जास्त आणि झाल्यामुळे जेवढा माल सांगितलाय तेवढ्या पेक्षाही जास्त. मिनिमम क्वांटिटी पकडली आपण तसं जास्तच होणार आहे. 90 टनाच्या वर माल भेटणार आहे. पैसे इथं 30, 40, 50 लाख ज्यावेळेस हिशोब होईल त्यावेळेस मी कागदासहित तुम्हाला दाखवणार. आपल्याला खोटा जमतच नाही. चला ढकलावर बस, दुसरा आहे खाली आडलेलं.